नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असेल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं खूप सारं तर आता मी जेवलो आणि मला वाटतं आज भरपूरच जेवलो मी. 3 चपात्या तरी खाल्ल्या. त्यानंतर मग मला परत भूक लागली. मग मी एक सफरचंद खाल्लं. त्यानंतर मी जस्ट मोबाईल घेऊन बसलो आणि शिरा दिसला मला रीलमध्ये. मग मी म्हटलं मला शिरा खायचा आहे आणि मला करायचा कंटाळा आलता. याला म्हटलं मला तुझ्या हातचा शिरा खायचा आहे. मग काय म्हणला आता जेवल्यास संध्याकाळी बनवून देतो. कारण की माझं काय व्हायला लागलं पोट थोडं गच्च व्हायला लागलं. असं वाटतं ना काही बांधल्यासारखं. थोडं काय खाल्लं ना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम व्हायला. हा म्हटला नको आता लगेच खाऊ पटकन नाहीतर परत तुलाच त्रास होईल. म्हटलं ना मला आताच शिरा खायचा आहे. हा झोपला होता. नाही नाही म्हणत परत उठला. मग म्हणला चल बनवतो. आता शिरा बनवायला गेलाय. बघूया तुमचा शिरा कसा बनतो. तर पुरा भरभरून काजू बदाम घातलेले आहे. नाही नुसतं काजू घातलं वाटतं. गरम असं पांढर पांढर दिसते. हे पांढर पांढर शिजलं नसते. तर हे बघा हे पांढरं पांढरं शिजलेलं नाही का नाही. नाही का नाही का नाही तुझ्यासाठी पण बनवलं बा. गरम आहे बाग. शिरा ना खूप छान झाला होता. म्हणजे आपण प्रसादाला बनवतो ना तसाच झाला होता. मला वाटलं शिजला नसेल पण शिजला होता आणि मस्त झाला होता शिरा. मी खाल्ला शिरा. मला वाटलं शिजला नसेल. एकदा त्याने बनवून दिला हेच लय होतं. खूपच नाव ठेवत होतो पण शिरा मस्त झालेला खरंच. आणि आपण जो प्रसादाला शिरा बनवतो ना तसंच टाईप झाला होता. मग मी खाल्ला शिरा. मला ना मम्मीची लय आठवण आली आज. म्हणजे मम्मी आपल्यासाठी आई म्हणा जे आपल्यासाठी करते ना आपल्याला कधी ती आपल्या मुलाला कधी ती नाही म्हणत नाही. मला कंटाळा आला मी करणार नाही किंवा असं आणि ओरडली तरी ना ती करते. सेम तसं काहीसं मला म्हणजे नवऱ्यामध्ये एक आई आई दिसली. जितकं माझी आई करेल ना माझ्यासाठी माझी तितकं तो करतोय माझ्यासाठी आणि केलंयही त्यानं. तर मी त्याबरोबर सारखं भांडत असते. त्यांना म्हणजे वाटलं ना म्हणजे फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये पण त्यानं मला जे काही खाऊ वाटलं त्यानं मला करून काढलं. ह्यावेळी पण इतकं नाही खाऊ काय वाटत पण करतोय. मी सांगितलं ना करतोय. वैताग आला असला त्यांना कारण की एकदा कामावर यायचं मग परत घरी मी दगदग करतो त्यामुळे. पण नाही त्याने मला तो झोपला होता तरी उठला आणि त्याने करून दिला. मी खाल्ला तर त्याने मी नावाने ठेवली असं आणि तसं म्हणून. पण खरंच छान झाला होता शिरा. आणि
खाल्ला तर ना मम्मीचा फोन आला मला. आज मम्मीने ना निवद केलं देवाला. ह्याला टेमलाईला वड्या बनवल्या. श्रावणात मम्मी निवद देते. मला म्हटले आज मी थापट वडी केल्या आणि रडायलाच लागली. तर म्हणलं का रडायलास? तर तिचं काय माहितीये का, की काही केलं ना म्हणजे मुलांना आपल्या खायला घालायचं. आणि आता एकतर अक्षय पण नाही तिथे, मी पण नाही आहे. मग आणि मला आवडत्या वडी लय. मग म्हटली वडी केल्या आणि छान झाल्या आज जास्तच. आणि तू नाहीस खायला असं ते तिला वाईट वाटलं. असं तिचं काय मत असतं, की खायला केलं ना मुलांना खायला घालायचं. तसं सायली, शिव, पप्पा आहेत. पण असं म्हणते ना, की तुम्ही दोघं लांब आहेसा, तुम्हाला पण खायला घालायचंय असं. मग लागली रडायला आणि तसं मी आता मध्ये गेलेले ना सुट्टीला 3ऱ्या महिन्यात तेव्हा मम्मीने केली होती वडी मला म्हणजे आदल्या दिवशीच करून ठेवलेली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी पोहोचणार होते तर आदल्या दिवशीच तिने रात्री केलेली. गेल्या गेल्या मला वाटतं 6 वाजता मी भाजी भाकरी खाल्लेली. ब्लॉग मध्ये पण टाकलं होतं ते. मला वडी लय आवडते पण मम्मी म्हणली अजून लय छान झालेली. त्यामुळे मला लय आठवण आली. म्हणलं आता काय नाही मी आता गणपतीला आम्ही येऊ तेव्हा करून घाल म्हटलं आम्हाला. काय म्हणतात ना आईची माया, आईची प्रेम जे आईचं असतं ना ते आईलाच जमतं. त्याची सरही कुणालाच येत नाही. ते ते नातं ते प्रेमच वेगळं असतं. ते माया प्रेम कुणाला म्हणजे कुणालाच येऊ शकत नाही. असंच मग रडली मला पण कसं तर वाटलं. तिला असू द्या आल्यावर करून घाल म्हटलं. तर तिला वाटतं ना की मुलगी आपली असं फर्स्ट टाइम पण तिला काही खायला पण घालायला भेटलं नाही. त्यावेळी पण जवळ असून तरी मम्मी भरपूर म्हणजे तुम्ही बघितलं असं पाठवायचा प्रयत्न करते काहीतरी काहीतरी. तर आता काय नाही आल्यावर करून घाल म्हटलं. तर आज असं काहीसा म्हणजे असं ह्यात मोठी काही गोष्ट नव्हती की नवऱ्याने शिरा करून घातला तर बाकीचे बोलतील. पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ह्या पिरियड मध्ये म्हणजे आपल्यासोबत कोण कसं किती वागतं ना हे आपण हे कोणती स्त्री विसरू शकत नाही. प्रेग्नेन्सी मध्ये आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तर ह्या गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही. भलेही ती लोक किती जवळचे असून जर ते आपल्याशी काही वाईट वागले ना तर ते आपण कधी विसरूच शकत नाही. तसंच काहीसा तर हा ना माझी जे जितकं त्याला जमतंय ना तो करतोय हे माझ्यासाठी खूप आहे. भलेही ते चुकू दे काय होऊ दे पण तो ट्राय करतोय ना हे कदाचित माझ्याकडूनही त्याचं इतकं झालं नसतं तेवढं तो करतो. म्हणजे कधी कधी असं म्हणजे आईची कमी भासते ना तसं ते हा भासू देत नाही मला. ट्राय करतो की जे मला हवंय ना ते हिला भेटावं. तर असं काहीसा होता हा आजचा म्हणजे थोडंसं इमोशनल वाटलं असं होता दिवस. आणि त्यात याचं काय चाललंय माहितीये का मी ऍडमिट होणार म्हटलं ना म्हणजे असं विषय निघतोच ना. मी असं म्हणते ना मी ऍडमिट झालो तुम्ही दोघं काय करणार असं तसं ही ना रडायलाच लागते कायम ना. असं नाही की काय माहिती तिला काय होतं परवा पण ती रडली. काल रात्री पण असंच मी नॉर्मली बोललो हा मी ऍडमिट झालो तुम्ही दोघं काय करणार कारण दोघं लय भांडत असते. मग मी म्हटलं काय करणार दोघं जण तर बस लागले रडायला असं. इथंच बसल्या माझ्या शेजारी. तर रडायला लागते. तर बघू काय करते त्यावेळेला. मग तेच व्हिडिओ मध्ये ते म्हणाला तो ऍडमिट झाल्यानंतर शिरा करून घेऊन येतो, फुगी घेऊन येतो. असं ती ते व्हिडिओ मध्ये म्हणत होते आता. तर असं काहीसा होता हा आमचा आजचा दिवस. आणण्याची स्टोरी. मला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या.